या ठिकाणी उपस्थित झाला ही केपी पाटलांच्या विजयाची नांदी आहे असंच मी समजतो आणि तुम्हा सर्वांना धन्यवाद देऊन मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद देसाई साहेब. हो घटलेल्या विधानसभा निवडणुकीच्या आणि आपल्या त्याचबरोबर आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार महाविकास आघाडीचे उमेदवार सन्माननीय केपी पाटील साहेबांच्या प्रचाराच्या निमित्ताने या ठिकाणी कडगावमध्ये आज ही अगदी जंगी सभा या ठिकाणी आयोजित केलेली आहे. आणि या सभेच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असणारे सन्माननीय केपी पाटील साहेब ज्यांचे विचार आपण या ठिकाणी ऐकणार आहोत ते शिवसेनेचे जिल्ह्याचे नेते सन्माननीय देवणे साहेब ज्यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी ही सभा संपन्न होती. ते या गावचे सुपुत्र सन्माननीय धनाजीराव देसाई साहेब व्यासपीठावर उपस्थित असणार. आता सर्वच मान्यवर, मी सर्वांचा नामोल्लेख करत नाही, सर्वच मान्यवर ज्येष्ठ श्रेष्ठ या ठिकाणी आहेत, त्याचबरोबर आपणही सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. मी निश्चित पहिल्यांदा आपल्या सर्वांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. कारण का या ऐतिहासिक अशा निवडणुकीसाठी एक क्रांतिकारी निर्णयासाठी आपण सर्वजण इतक्या मोठ्या संख्येने जमला, त्याबद्दल तुम्हा सर्वांच्यासाठी मी पहिल्यांदा मनापासून धन्यवाद देतो. कारण का गेल्या 10 वर्षापूर्वी एक अपघात या ठिकाणी घडला आणि त्याला कदाचित या ठिकाणी उपस्थित असणारेच कमी जास्त प्रमाणात सर्वजण जबाबदार या ठिकाणी. खरं वास्तविक देवणे साहेब आपण एक चांगला दिसायला म्हणतोय मी, गोरा गोमटा दिसला या नात्यानं आपण त्यांना उमेदवारी या ठिकाणी दिली. या विधानसभा मतदारसंघातल्या प्रत्येक गावातल्या खेड्यातल्या वाडी वस्तीतल्या शहरातल्या लोकांनी पदरमोड करून त्या ठिकाणी त्यांना या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विजयी केले. खरं वास्तविक सगळ्यांना वाटलं गरीब आहे आणि या अशा गरीब आणि चांगल्या माणसाला आपण विधानसभेमध्ये पाठवावं ही भूमिका त्या ठिकाणी तुमच्या सर्वांची होती. आता गरीब श्रीमंतीवर केपी साहेब प्रत्येक ठिकाणी रणजितदादा सांगते ते त्याच्याबद्दल जास्त सांगतील, कारण का साहेब तुमचाच चेला होता तो. त्यामुळे आपल्याला बऱ्यापैकी त्याची माहिती आहे. पण निश्चितपणे या सगळ्या प्रक्रियेमध्ये एक कार्यकर्ता म्हणून आणि त्याच्या पलीकडे जाऊन माझ्या वडिलांनी या ठिकाणी विधानसभा 2 वेळा केली आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं. आबाजींनीही केली साहेब, केपी साहेब आपणही केले. पण देवणे साहेब एक प्रश्न निश्चित मला कायम या निमित्तानं पडत असतोय की इतकी सारी संपत्ती जर 10 वर्षामध्ये गोळा करत असेल एक आमदार, तर माझ्या वडिलांनी आणि आजोबांनी केलं काय? ही प्रामाणिकपणे आणि सत्यानं वागणारी माणसं आहेत. जी सत्ता घेतली ती जनतेसाठी घेतली, जनतेच्या कामासाठी, जनतेच्या हितासाठी काम करणारे आजवरचे आमदार आपण सर्वांनी जवळून पाहिलेले आहेत. अनेक नावं ह्या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी घेता येतील. या विभागाचे नेते आदरणीय सरकार दादा ज्यांनी कारखान्याचं चेअरमन पद अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी भूषवलं, या विभागाचे आमदार म्हणून ज्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने काम केलं, ज्या पद्धतीने मी म्हटलं आबाजी सुद्धा 1962 साली आमदार झाले, त्यांनी चांगल्या पद्धतीने काम केलं. आमचा जन्म नव्हता पण तुमच्यासारख्या सगळ्या जुन्या जाणत्या माणसांच्याकडनं आम्ही ऐकतोय. आदरणीय अण्णांनी केलं, आदरणीय केपी साहेबांनी सुद्धा या विभागाचं 10 वर्ष प्रतिनिधित्व केलं. पण ते करत असताना ह्या विभागाचा विकास हा एकमेव ध्यास ठेवून या माणसांनी काम केलं. राजकारणामध्ये आम्ही एकमेकाच्या विरोधात जरी उभारलो असलो तरी राजकारण हे फक्त निवडणुकीपुरतं मर्यादित होतं. राजकारण कुठल्याच्या व्यक्तिगत जीवनामध्ये विष कालवण्याच्या हेतून कधीच ह्या मंडळींनी निश्चितपणे मित्रांनो केलेलं आपण कधी पाहिलेलं नाही. पण आजकालच्या ह्या
गेल्या 10 वर्षामध्ये व्यक्तिगत पातळीवरती जाऊन काम करण्याची भूमिका विद्यमान आमदारांनी, साहेब फक्त विद्यमान आमदारांचंच नाव घेऊन या ठिकाणी चालणार नाही, त्यांचे भाऊ सुद्धा ह्या ठिकाणी अत्यंत ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सातत्यानं पुढे राहिलेले आहेत. आज बऱ्याच ठिकाणी आता गेली 15 दिवस आम्ही केपी साहेबांच्या बरोबर या ठिकाणी आजऱ्याचा दौरा केला, राधानगरीचा दौरा केला. आज भुदरगड तालुक्यामध्ये सुद्धा सर्व गावामध्ये आम्ही जात असताना लोकांच्या मनामध्ये आता कुठली शंका उरलेली नाही. आजच या ठिकाणी आज म्हणण्यापेक्षा ज्या वेळेला या महाविकास आघाडीची उमेदवारी साहेब तुम्हाला निश्चित झाली त्याच दिवशी तुमचा विजय या ठिकाणी निश्चित झालेला आहे. गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण सर्व मतदार बंधू भगिनींनी या ठिकाणी आपला निकाल दिलेला आहे. आपल्या सर्वांचे लाडके खासदार आदरणीय शाहूजी महाराजांना 65,000चं लीड देण्याचं काम आपण सर्व मंडळींनी निश्चितपणे या ठिकाणी केलेलं आहे. हे कशाचं होतं काय? खरं वास्तविक महाविकास आघाडीची सत्ता महाराष्ट्र राज्यामध्ये निश्चितपणे येणार आहे. त्याच्याबद्दल कुठल्या भविष्यकाराला बोलवायची आवश्यकता नाही, पण निश्चितपणे या राधानगरी बुदरगड मध्ये सुद्धा काय निकाल होणार आहे ह्याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. पण आजच्या ह्या गर्दीने केपी साहेब साधारणतः आपण बघतोय की ह्याच्यासाठी कुठे वेगळं या ठिकाणी सांगायची आवश्यकता नाही. निश्चितपणे तुमचा ज्या पद्धतीने लोकसभेमध्ये मताधिक्य मिळालं त्याच मताधिक्याच्या जवळपास आपलाही विजय निश्चितपणे या ठिकाणी होणार आहे. याच्याबद्दल आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये कुठलीही शंका राहिलेली नाही. सत्तेचा वापर हा निश्चितपणे गोरगरीब जनतेसाठी होणं अपेक्षित आहे. पण गारगोटी सारख्या ठिकाणी सुद्धा आपण कोर्ट कचेरी असेल, वेगवेगळे ऑफिसेस असतील, या ठिकाणी सुद्धा ह्या आमदार महोदयांचे बगल बच्चे बसलेले असतात. आणि साहेब त्या ठिकाणी सुद्धा वेगळ्या माध्यमातून म्हणजे एखादी केस कचेरीमध्ये आली तर दोन्ही पार्ट्या हाताळायचं काम करतात. सम्राट बरोबर आहे का नाही? आत कोण जाते त्याच्यावर लक्ष ठेवायचं आणि त्याला सांगायचं तू ही अशी केस घाल, दुसऱ्याला सांगायचं तू तशी केस घाल. या तालुक्यानं आजवर न झालेले दरोडे बघितलेले आहेत. या तालुक्यानं न झालेले विनयभंग सुद्धा बघितलेले आहेत. का खोट्या केसेसचा एक बादशाच म्हणून यांच्याकडे बघितलं तर काय चुकीचं ठरणार नाही. देवणे साहेब आज जर बघितलं आपण अधिकारी सुद्धा त्रस्त आहे. तो आमच्या तालुक्यात कोण राहायला मागतंय काय? बीडीओ मागत नाही, पोलीस स्टेशनचा अधिकारी मागत नाही, तहसीलदार मागत नाही, सगळी सारखे प्रेशर मध्ये आहेत. पीडब्ल्यूडीचा तरी विचार सोडा, टक्केवारीचा दणकाच एवढा मोठा आहे की त्या ठिकाणी सुद्धा म्हणजे कॉन्ट्रॅक्टर बरोबर अधिकाऱ्यांना वाटतं आमच्या बी खिशातले द्यायला लागते का? अशा पद्धतीच्या अवस्था आता ह्या सगळ्या विधानसभा मतदारसंघामध्ये निश्चितपणे आहे. त्यामुळे आपली ही परिस्थिती जर का आपल्याला रोखायची असेल, अशा विचाराची माणसं ह्या राजकारणापासून कायमचे दूर करायचे असतील तर निश्चितपणे येत्या 20 तारखेला होणाऱ्या मतदानामध्ये मशाल या चिन्हासमोरील बटन दाबून आपले सर्वांचे उमेदवार, महाविकास आघाडीचे उमेदवार सन्माननीय केपी साहेबांना या ठिकाणी आपण प्रचंड अशा मताने निवडून देऊया. सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत. वारणा श्रीखंड, तूप, दही, दूध, लस्सी, बटर, चीज आणखी बरंच काही. सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा. वारणा, आनंद अस्सल चवीचा.